आता काल आम्ही 42 एकर ऊस लावला पत्र्यावर. आम्हाला पण काही कमी नाही. सासरे बाचं लग्न असल्यामुळे एवढा खर्च झालाय आणि पगार फार आहे, आम्हाला पोत्यानं पगार आहे. हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो, आज आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचे लाडके साहेब आलेले आहेत. तर मित्रांनो, साहेब आपले भेटीला आलेले आहेत. तर आमचा काय असा फार मोठा गुन्हा आहे म्हणून आम्हाला पकडून नेण्यासाठी साहेब आलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो साहेबांचं काय म्हणणं आहे आणि आमचा काय गुन्हा आहे, साहेब सांगतील. आता लग्न काढले सासरे बाचं. चला गो चला, लग्नाला चला, लग्नाची हवा, बेंडबाजा लावा. कुठे गेली दुरपी, शिंबड उरपी, कुठे गेली पारू, नवऱ्याला मारू, गावाला भरीन बायकोला रे. आता काल आम्ही 42 एकर ऊस लावला पत्र्यावर. आम्हाला पण काही कमी नाही. सासरे बाचं लग्न असल्यामुळे एवढा खर्च झालाय आणि पगार फार आहे, आम्हाला पोत्यानं पगार आहे. आणि नंबर घ्या आमचा 9860 2 बोकडे पाठ लागली वाट. कधी पण फोन लावा, तुमच्या आधी आतमध्ये असतो मी. मला पण काही कमी नाही साहेब. काय साहेब, मला पण काही कमी नाही. काल 42 एकरचा ऊस घेतलाय, काल खरेदी केलाय मी फुलाखाली. लग्न काढलं आता आजी, मी लवकर लागले बरं का आजी तुम्ही. सासऱ्या बाचं लग्न उद्या आणि या लग्नामध्ये जेवायला काही कमी केलं नाही. शंभड्याकडे चिलटाचा भात आहे, ढेकणाची उसळ आहे, सिमेंटचं लावडायचं. आजी तुम्हाला बाहेर घेतलं बरं का, लवकर तुम्ही उद्या लग्नाला. सासूला पातळ तुम्हाला वाकळ घेतली. मला पण काही कमी नाही. काल 40 एकर ऊस लावला पत्र्यावर. आधी लग्न आता सासऱ्या बाचं चला हो चला, लग्नाला चला, लग्नाची हवा, बेंडबाजा लावा. कुठे गेली दुरपी, शिंबड उरपी, कुठे गेली पारू, नवऱ्याला मारू. आमचा नंबर घ्या तुम्ही 9860 2 बोकडे एक पाठ लागले वाट. कधी पण फोन लावा, तुमच्या आधी आतमध्ये असतो. मोबाईल घेशात, सिम कार्ड घरी. आणि फार कमी केली मॅडम ती, बायको मारून घरी गेल्यावर. मित्रांनो, विषय कसा आहे माहिती आहे का, आता हे आपल्या महाराष्ट्रात बहुरूपी कलाकार जोपासणारे आहे. ही बऱ्याच ठिकाणी काय होतंय की गावात जाऊ द्या, मग कुठेही जाऊ द्या, शहरात जाऊ द्या, मग अशा कलाकारांना काय होतंय, किंमत देत नाही. किंमत देत नाही. म्हणजे तुम्हाला काम करून करायला काय होतंय, कामच करायला कसं आहे. पूर्वी ह्यांच्या वाढ वडिलापासून जी कला आहे ही यांना जोपासायला लागतेच. पूर्वी महाराजांच्या काळामध्ये जे बहरजी नायक जे होते का नाही, ते कला आमचे जोपसत होते. त्यांनी 49 रुपये घेतले. कधी घेतलेत? 49. आणि त्या पिढीनं पिढ्या सर आता जोपतो. आता कोण कल्ला कोण रिस्पॉन्स देत नाही. पहिली गोष्ट, मला मराठीचे लोक असले तरी त्यांच्या दारा गेले, ते म्हणजे बाबा काय तुझं महत्वाचं बोल, तुझा मराठ्यांची लोकांची कला जोपासतो, ते सुद्धा आम्हाला कमी देत नाही. एकच सांगणं फक्त आमचं की आमच्यासारख्या कलावंताला फक्त किंमत तुम्ही द्या. आता पिढ्याने पिढ्या तुमच्या पिढीला माहित नाही बाबा बहुरूपी काय, वासुदेव काय. त्या लोकांना मी सांगते बाबा बहुरूपी काय, वासुदेव काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सरकारकडनं अशा कलाकारांना किंवा काय विषय म्हणजे काहीच नाही सर. काय मानधन नसते. पूर्वी आमच्या पंजाला आज्यांना होतं, पण आता आम्हाला मानधन नाही. आम्ही कसं सर, एक लोकांना एक माहिती असं म्हणून कला त्यासाठी तुमच्या दारात मागलो सर, दुसरा काय विषय नाही. तेवढे कवचित तेवढेच आपल्या असं एंटरटेनमेंट जायचं, एंटरटेनमेंट करायचं. आणि दुसरी गोष्ट, आता कलेला कोणी किंमत देत नाही सर, असा विषय. धन्यवाद माऊली. फक्त एक सांगतो लोकांना, किंमत फक्त त्या कलावंताला दारात आल्यावर सप्लायची. तर मित्रांनो, बहुरूपी कलाकारांना भेटून खूप आनंद झाला. तर आताच गेले बहुरूपी कलाकार. तर आमच्याकडनं त्यांना धान्य काय तर दिलंय, तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. तर त्यांना आपण मका दिली. तर त्यांना सांगितलं मका तुम्ही दळून खाऊ शकता, मकाच्या कण्या करून खाऊ शकता, काही सांगितले त्यांना. तर त्यांनी व्हिडिओच्या पाठीमागे त्यांचं काही वेगळंच दुःख सांगितलं, की त्यांनी सांगितलं की आम्ही आमची कला जोपासतोय आणि आमच्या वाडवडिलापासून जे काय आमची चालरीत चालत आलेले आहे, तर आम्ही आमचं कामही करतोय, काम करत नाही असं अशाला काही भाग नाही म्हणून सांगितलं त्यांनी. कामसुद्धा आम्ही करतोय, आम्हाला थोडीफार शेतीसुद्धा आहे, पण काय भागामध्ये असं आहे की पाण्याची कमतरता असल्यामुळं त्यांना त्यांची कलासुद्धा जोपासावीच लागते. त्याच्यामुळं आम्हाला असं वाड्या वस्त्या फिरावं लागतं म्हणून त्यांनी सांगितलं. तर तुमच्यासुद्धा इकडं असे बहुरूपी कलाकार आले, तर तुमच्या दारावर आले, तर त्यांना अवश्य पाणी द्या, जेवण पाणी विचारा, चहा नाश्ता काय. तर असे कलाकार जे आहेत ते आपले एंटरटेनमेंट करत असतात, गावोगावी फिरत असतात. तर ह्यांचा एक असा काही समाज आहे की ह्या समाजाला फार तर जमीन जागा जास्त नसतो आणि जास्त करून ह्यांच्या आईवडिलांनी ह्यांना शिकवलेलं नसतं शाळा. त्याच्यामुळे ही परिस्थितीच्या मानानं ह्यांना
ह्यांची ही कला जोपासावी लागते आणि 4 शब्द एंटरटेनमेंट करून कोण मग पैसे देतं, कोण धान्य वाढतं, कोण भाकरी बांधून देतं, असं करतं. तर तुम्ही सुद्धा मान सन्मान द्या हीच अपेक्षा. तर तुम्हाला सुद्धा त्या कलाकारांनी सांगितलेलंच आहे, आम्हाला किंमत द्या, आमचा काही दुसरा काही हेतू नसतो. तर त्यासाठी आम्ही तुमच्या दारात येतो की लोकांना आजच्या पिढीला बहुरूपी काय आहे आणि वासुदेव काय आहे हेच ते सांगत असतात. तर तुम्हाला ह्यांच्या प्रवासाबद्दल काय वाटतंय काय नाही हे कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, रामकृष्ण हरी.